महाराष्ट्राचा सांस्कृतिक अभिमान सांगत असताना मोठमोठ्या व्यासपीठांवरून कुस्तीची परंपरेचा उल्लेख केला जातो. आता लॉकडाऊनचं हे दुसरं वर्ष आहे आणि या दुसऱ्या वर्षापर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक तालमीतले जे पैलवान आहेत ते प्रॅक्टिस करत आहेत. त्यांच्या खाण्याचा खर्च असेल किंवा इतर सगळा जो खर्च असेल तो खर्च त्यांचा चालू आहे, त्यांचं घाम गाळणं चालू आहे. परंतु हे दुसरं वर्ष सुरू आहे. या सगळ्या पैलवानांना ज्या कुस्त्या खेळत होते ती मैदानं बंद आहेत. त्यामुळं या कुस्ती क्षेत्रावरती लॉकडाऊनचा मोठा परिणाम झालेला आहे आणि आतापर्यंत तरी सरकारनं या क्षेत्राला मदत केली नाही. आपल्यासोबत काही पैलवान आहेत आणि याचबरोबर त्यांचे वस्ताद देखील या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तुम्ही किती दिवस झाले या तालीमीमध्ये प्रॅक्टिस करताय? 5 वर्ष. काय नेमका खर्च असतो आणि तुम्ही सकाळपासून किती वेळ प्रॅक्टिस करता? सकाळी 3 तास, संध्याकाळी 2 तास प्रॅक्टिस करतो. सकाळी 3 तास. मोठ्याने बोला जरा. सकाळी 3 तास, संध्याकाळी 2 तास. काय काय खाण्याचा खर्च असतो? कुठल्या कुठल्या प्रकारचे पदार्थ तुम्हाला आवश्यक असतात तब्येतीसाठी? आम्ही बदाम रोज खातो, सगळं जेवण तुपात करतो. मला सांगा, तुम्ही कुठून आलाय? माझं गाव लिंगिवली. लिंगिवले. काय स्वप्न म्हणून तुम्ही बघितलं होतं कुस्तीकडं आणि काय तुमचं स्वप्न काय आहे? माझं स्वप्न नॅशनल, इंटरनॅशनल माझं झालंय. अजून इथून पुढे व्हावं अशी. आता दरवर्षी जी जत्रेचा काळ असायचा, तुम्ही कुठेतरी कुस्तीला ठरलेलं असायचं की आता हे मैदान आहे, उद्या ते आहे आणि ह्या वर्षी आणि मागच्या वर्षी दोन्ही वर्ष ही मैदानं बंद आहेत. काय वाटतं तुम्हाला नेमकं याच्याबद्दल? तर सर्वांवरच आता परिस्थिती वाईट आल्या. मैदानी बंद असल्यामुळे मैदानी चालू असल्यावर त्या मैदानाच्या कुस्त्याच्या पैशातून खर्च भागायचा सगळा, त्यातून म्हणजे चालायचं सगळं. आता सगळंच बंद आहे. आपल्यासोबत या वस्ताद आहेत जे या सगळ्या कुस्ती क्षेत्रामध्ये, या तालमीमध्ये काम करत असतात. काय नेमकं आता सध्या आपण बघतोय की सगळ्याच क्षेत्रावरती कोरोनाचे परिणाम झाले. कुस्ती क्षेत्रावरती काय परिणाम झालेला? कुस्ती क्षेत्रावर भरपूर परिणाम झालेला आहे. आता एकच उदाहरण तुम्हाला देतो. शाळेत जे विद्यार्थी असतात ते विद्यार्थी परीक्षा पुढे नाहीत, अभ्यास करणार का? नाहीत करत. जर कुस्ती मैदानं नाहीत, स्पर्धा नाहीत, मुलं प्रॅक्टिसकडं जरा कानाडोळा करते, त्यामुळं कुस्तीचं नुकसान होतं. त्यांची प्रगती पण खुंटती त्या ह्यानं. प्रॅक्टिस बंद झाल्यानंतर प्रगती होत नाही, असं बरंच नुकसान होतं. आता मैदान बंद आहे तर माझ्याकडं हा मुलगा आहे. ह्या मुलाला एका मैदानला गेलो, एक कुस्ती केली, ही कुस्ती जरी 2, 2.5, 3 हजाराला 5 हजाराला लागली तर ह्याला बक्षीसच 5-6 हजार रुपये. ह्या मुलाचं वर्षाचं नुकसान जवळजवळ माझ्या अंदाजानं 10 ते 12 लाख रुपयाचं नुकसान झालं. अशी बरीच मुलं आहेत. ह्या मुलांचं खुराकाला नाहीच, पण हे येणारी मिळकत थांबल्यामुळं त्याच्या घरची परिस्थिती, आता आमच्या तालमीत बरीच मुलं, सगळी मुलं जवळजवळ गरिबा घरची, सगळ्या मुलांचं पूर्ण येणं थांबले. आता हे सगळं येणं थांबलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला साहित्य क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल तर तिथं प्रत्येक वेळी कुस्तीचं नाव घेतलं जातं, अभिमानाने घेतलं जातं. आता ही कुस्ती अडचणीत आहे. या काळामध्ये कुणी पुढे आले का? ज्यांची जबाबदारी आहे, सरकार म्हणून कुणी पुढे आलेलं दिसतंय का तुम्हाला? नाही, सरकार म्हणून असं कोणी पुढे येत नाही आणि आलं नाही. जे नेते मंडळ आहेत त्यांना पैलवान हा फक्त वापरापुरता लागतो. जे पैलवानांना मदत करणारे जे दानशूर मंडळी भरपूर आहेत, स्थानिक लोक असतील, काही दुकानदार असतील, पण लोकाश्रयातनच खरी कुस्ती टिकली आहे. आता सुद्धा टिकवायचं लोकाश्रयातनच चालू आहे. पण जो शासनानं ज्या पद्धतीनं पैलवानाकडे किंवा कुस्ती ह्या क्षेत्राकडे बघायला पाहिजे ते अजिबात बघितलं जात नाही. पूर्ण वाळीत टाकल्यागत, कुस्ती हे क्षेत्रच वाळीत टाकल्यागत शासनाचा प्रकार चालू आहे. हे जर असंच चालू राहिलं तर कुस्तीवरती काय परिणाम होतील? येत्या काळात पैलवानाची संख्या घटण्याची शक्यता आहे का? नाही, संपून जाण्याची शक्यता आहे. जर नाही मैदान चालू झाली, स्पर्धा नाही चालू झाल्या, मुलं किती वाट बघणार? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष बघतील वाट. त्याच्या पुढे कुस्ती नाही टिकणार.
असं पण नाही की आम्ही खेळतोय, चांगलं प्रॅक्टिस करतोय, सगळं होतंय. स्पर्धेत नंबर येत आहेत, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जातोय, राज्याला नंबर काढतोय, नॅशनलला नंबर काढतोय. पण या कोरोनाच्या काळात सध्या मॅचेस पण बंद असल्यामुळे म्हणजे प्रॅक्टिस करतोय, पण त्याला अशी दाद मिळत नाहीये. स्पर्धा बंद असल्यामुळे पुढं काही आमची नुसतं वर्षे हे वाढतात, पण स्पर्धा खेळायला मिळत नाही. त्यामुळे नुसते वर्ष वाया चाललेत. आणि आमच्याकडे फारसा असा काळ वेळ पण नाहीये की भविष्यात कधीतरी करू किंवा काय. पण मुली असल्यामुळे त्यामुळे आम्हाला जास्त असा आमच्या हातात वेळ पण नाही. त्यामुळे या कोरोनाच्या काळात आमच्या स्पर्धा होतील तेवढ्या आम्हाला फायदेशीर, भविष्यासाठी फायदेशीर आहे. पण स्पर्धाच होत नाहीयेत, त्यामुळे खूप अडचणी येते. आणि स्पर्धेला जरी गेलं जायचं म्हटलं तरी, जरी स्पर्धा झाली तर आता अशी परिस्थिती आहे की पैसे पालकांकडे पैसे नाही आहेत आणि अडचणी येत आहेत, असे भरपूर प्रॉब्लेम्स येत आहेत. माझं नाव प्रदीप गायकवाड, वाळूज येथे राहतो. माझी मुलगी प्रेरणा गायकवाड संजय अवघडे सरांकडे सराव करते. गेल्या वर्षापासून लॉकडाऊन चालू झाले आणि कोरोना चालू झाला. त्यावेळेपासून कुस्त्या बंद झाल्या आणि कुस्त्या बंद झाल्यामुळं माझ्यावरती एवढा वेगळा परिणाम झाला की माझा धंदा, मी काम करतो की पेंटिंगचं काम करतो, रंगाचे काम, पूर्णपणे माझं ठप्प झालं. आणि तिच्या खुराकाला आता माझ्याकडे पैसे नाहीत, तरी सुद्धा सरांनी इकडून तिकडून काहीतरी मदत करून तिला खुराक चालू ठेवला. तरी सुद्धा आता गेल्या वर्षी झालं, पण आता ह्या वर्षी त्यापेक्षा परिस्थिती वेगळी झाली आहे. आणि तिला आता तूप म्हणा, दूध म्हणा, पैलवान सांभाळणं म्हणजे एक महिन्याकाठी 10,000 रुपये खर्च आहे पैलवानाचा. तो माझी परिस्थिती बी अशी नाही की चांगली, कारण मी दुसऱ्या गावून इथं व्यवसायासाठी आलेलो आहे. आज आपण शासनाकडे पण जास्त काही अपेक्षा ठेवू शकत नाही, कारण आज प्रत्येक क्षेत्र अडचणीत आहे. तर कुस्ती क्षेत्र अडचणीत आहे असं म्हणता येणार नाही, कारण प्रत्येक क्षेत्राला ह्या कोरोनाची झळ बसलेली आहे. फक्त शासनाला एवढीच विनंती आहे की ज्यावेळेस कोरोना संपून ज्यावेळी कुस्ती मैदानाची सुरुवात होतील किंवा कुस्ती स्पर्धा सुरुवात होतील, बक्षिसाच्या रकमेत फक्त वाढ व्हावी एवढीच शासनाकडून अपेक्षा आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून काम करतोय आणि माझी एक पारंपरिक आवड कुस्ती क्षेत्रामध्ये एक दबदबा निर्माण व्हावा आणि चांगल्या पद्धतीनं जगता यावं ह्या दृष्टिकोनातून मुलगीला पैलवान करायचं हा उद्देश ठेवून मी जोंदळखिंडी जय हनुमान तालीम या ठिकाणी रोज सकाळी विट्याहून आणि संध्याकाळी सरावासाठी अवघडे सरांच्याकडे येतोय. 2 वर्ष झाली नियमितपणे सराव चालू असताना 23 मार्च 2020ला लॉकडाऊन पडला आणि त्या लॉकडाऊनमध्ये जवळपास 1 ते 1.5 वर्ष वाया गेल्यासारखं वाटतंय. दुर्दैवानं आजपर्यंत या क्षेत्राला राजाश्रय मिळालेला नाही. अनेक क्षेत्रामध्ये निवडणुकांमध्ये आपण बघतो की पहिलवानांचं नाव घेतलं जातं, परंतु आज महाराष्ट्रातील सगळ्या मल्लांना, सगळ्या पहिलवानांना जेव्हा मदतीची गरज आहे, या काळामध्ये आतापर्यंत तरी सरकार म्हणून कोणताही मदतीचा हात देण्यात आलेला नाही. येत्या काळात तरी महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव असलेली कुस्ती टिकवण्यासाठी सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे. अन्यथा येत्या काळामध्ये कुस्तीचा जो खेळ आहे, कुस्तीची ही जी परंपरा आहे, ती सुद्धा नष्ट होण्याची चिन्ह आहेत.